तिला तिला सरळ झोपू नको. हां काय? नाही, मला म्हणायचंय की तिला सरळ झोपू नका, कुशीवरच झोपू द्या. ठीक आहे, या. थँक्यू आणल्याबद्दल. कुशीवर झोपवण्याचं फक्त लक्षात ठेवा. काय? कुशीवर झोपवण्याचं फक्त लक्षात ठेवा. काय आहे ना सिद्धिराज, आनंदी 8 वर्षाची आहे आणि गेल्या 8 वर्षात 7 वर्ष ती माझ्याबरोबर राहिली. तुम्ही तिच्या आयुष्यात नुकतेच आलात, त्यामुळे तिला कसं वागवायचं हे तुमच्याकडनं शिकण्याची गरज नाही आहे मला. हे बरोबर आहे तुमचं, पण गेल्या 1 वर्षात तुमच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त ओळखतोय मी तिला. कुशीत झोपवण्याचं फक्त लक्षात ठेवा. एक वडील म्हणून माझ्या स्वतःच्या रक्ताच्या मुलीला कसं वाढवायचं, कसं सांभाळायचं हे इतर लोक मला सांगणार. द्या माझ्याकडे. नाही 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 द्या नाही. नाही नाही जयंतराव, तुम्ही अचानक नाही म्हणजे कधी आलात? तर तुम्ही मुलगा मानता ना मला, मग मी कधी नाही येऊ शकत का? अहो तसं नाही, तुम्ही कधीही येऊ शकता, तुमचंच घर आहे. म्हणजे मी आपलं आता थांबताय ना, जेवून जाणार ना, यासाठी विचारत होते. कसे आहात तुम्ही? आता काय सांगू तुम्हाला, माझं सध्या काय चाललंय मलाच काही कळत नाहीये. काय झालं जयंतराव? आई, जानूच्या आठवणीने ना मन सारखं उदास होत असतं. काय करावं, कुठे जावं, काहीच सुधरत नाही मला. म्हणजे एकटेपणाने घर अक्षरशः खायला उठतंय हो आई. म्हणजे जानू आसपास नसल्याने सारखं असं वाटत असतं की माझ्या हातून सगळं काही निसटून चाललंय. हे बघा, आता आपण जानूबद्दल बोलतोय आणि असा काही वारा सुटला, जणू जणू आपली जानू सगळं ऐकते आणि ती आपल्याला सांगते ती आपल्या आसपासच आहे. आई, जानूच्या फोटो फ्रेमची काच फुटली. आई हे काय चाललंय? म्हणजे फोटोला हार बसत नव्हता, आता ही काच फुटली. काय हे सगळं? आई आई, हा तर अपशकुन असतो ना. नाही, असं काहीतरी मनात आणू नका जयंतराव. अपशकुन कसला? अहो आता आता आपण पाहिलं ना, किती जोराचा वारा सुटला होता, त्यामुळे फोटो पडला. आणि आपण काच बदलू ना, काही काळजी करू नका. काच बदलून आणू, फ्रेम बदलू, फोटो पुन्हा नव्यासारखा होईल बघा. आई, द्या ती फ्रेम, मीच काच बदलून आणतो. सावकाश, पिशवीत भरून दे, म्हणजे काच लागणार नाही. हो. या पिशव्या पण आत ठेवा. द्या आई मला. अहो नाही नाही, प्लीज द्या ना. मीना बघ. आत येऊ? वहिनी, अचानक? कशात? मी ठीक आहे. काय ग, अचानक कशी काय आलीस? सहजच थोडं बोलायचं होतं. ये ना, बस. वीणा,
अगं आई. पटकन एक चहा टाक. हो हो. खरं तर तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. त्या दिवशी श्रीनिवास भाऊजी घरी आले होते भूमिपूजनाचं आमंत्रण द्यायला. त्यावेळेस हे काही त्यांच्याशी नीट नाही वागले. त्यावर भाऊजी असं म्हणाले की माझ्या बायकोने जरी वास्तुशांतीचं वचन दिलं असलं तरी आता भूमिपूजन करतोच आहे की, मग घर बांधायला असं कितीचा वेळ लागणार आहे. गेली 40 वर्ष बहीण भावातला जो तुरावा आहे तो या निमित्तानं, मग ती वास्तुशांत असेल किंवा भूमिपूजन. आणि ताई, मला त्यांचं म्हणणं पटलं. तुम्हा दोघांमधलं नातं आता सुधारायलाच हवं ताई. तुम्हाला आठवतं, तुमची आई महाशिवरात्रीचा कडक उपवास करायची, मोठी पूजा करायची. या महाशिवरात्रीला तुम्ही दोघं पुन्हा एकदा एकत्र या ना माझ्यासाठी. वहिनी, हे बघ, मला तुझं म्हणणं कळतंय, पण असं पटकन निर्णय नाही देऊ शकत मी. मला सुद्धा थोडा विचार करायला हवा. ठीक आहे, पण प्रयत्न करा. वीणा, माझी मैत्रीण ललिता. हो आई, मी ओळखते यांना. आता भूमिपूजनाला आल्या होत्या ना. हो तर मागे घरी आले होते. हो. कशा आहात तुम्ही? आई, मी हे जयंतराव, तुमचा परिचय एकमेकांशी? हे इथं काय करताय? अगं, हे जयंतराव अगदी माझ्या मुलासारखे आहेत. माझ्या मुलीचे मिस्टर. तुमच्या मुलीचे मिस्टर म्हणजे जानूचे मिस्टर. पण जयंतराव, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या मिसेस. हो काकू, ते खरं आहे. आमची जानू दिवाळीत देवाघरी गेली. म्हणजे आता आपली जानू या जगात नाही. माझा विश्वासच बसत नाही. यांचं खरं तर आमच्या घरी येणं जाणं असतं, म्हणजे बिझनेस संदर्भात. पण या गोष्टीची कल्पना नव्हती मला. सॉरी काकू, तुम्ही दोघी एकमेकांना कशा ओळखता? ते मैत्रिणी. आम्ही जुन्या मैत्रिणी. आणि मैत्रीणच राहा, त्यापेक्षा जास्त क्लोज यायचा प्रयत्नही करू नका.